नमस्कार, मी सुमित जगदाळे. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. पाहूयात पुण्यातील काही विशेष घडामोडी. समृद्ध जीवन फाउंडेशन पुणे आणि मी मराठी वाहिनी घेऊन येत आहे महाराष्ट्रातील पहिलं लेडी स्पेशल होळी सेलिब्रेशन. डव प्रस्तुत रंगस्मिता 2013. 27 मार्च मुंबई आणि ठाणे आणि 31 मार्च पुणे. जागतिक रंगभूमी दिनाचं औचित्य साधून रंगभूमी कलाकारांच्या वतीने पाणी बचत मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. जागतिक रंगभूमी दिनानिमित्त संवाद पुणेच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात नटराज पूजनाचं आयोजन करण्यात आले. लावणी कलावंत दीप्ती आहेर, सुरेखा कुर्ची, माया खुटेगावकर, अर्चना जावळे, संगीता लाखे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. सामाजिक समस्यांदरम्यान कलावंत साहित्यिक पाठीमागे राहतात अशी नेहमी ओरड होत असते, पण सध्याची दुष्काळी परिस्थिती बघता पाणी बचतीचा संदेश देण्यासाठी कलावंतांनी पुढाकार घेतला आहे. याविषयी माहिती देताना सुनील महाजन म्हणाले, राज्यात होणाऱ्या कार्यक्रमादरम्यान कलावंत मंडळी नागरिकांमध्ये जनजागृती करणार आहेत. ही मोहीम महिनाभर राबवण्यात येणार आहे. नाट्यगृहांमधील पाणी गळती थांबवण्यासाठी व्यवस्थापकांना पत्र दिले जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी बालगंधर्व रंगमंदिराचे व्यवस्थापक भरत कुमावत, कलाकार रवींद्र काळे, प्रवीण जोशी, शशी कोठावळे, बंडा जोशी, माया खुटेगावकर, दीप्ती आहेर, आम्ही एकपात्रीचे अध्यक्ष संतोष चोरडिया, उज्ज्वला कुलकर्णी, वंदन नगरकर, शेखर केदारी आदी उपस्थित होते. नमस्कार. आजचा दिवस म्हणजे जागतिक रंगभूमी दिन. तेव्हा आजच्या दिवसाच्या तुम्हाला आम्हाला सर्वांना शुभेच्छा. माझ्या हातात तुम्ही पाहत असाल बोर्ड, सेव्ह वॉटर म्हणजे पाणी वाचवा. आज पाणी हा फार मोठा गहन प्रश्न निर्माण झालेला आहे सगळीकडेच, आणि प्रत्येकाने पाणी कसं वाचवता येईल याबद्दल प्रयत्न केला पाहिजे. एकाने दोघांनी करून हा प्रयत्न सफल होऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाने म्हणजे जिथे कुठे जात असू आपण, जिथे कुठे एखादा नळ चालू असेल तो बंद करणे हे आपलं कर्तव्य बनतं. जिथे कुठे पाईपलाईन फुटली असेल तर त्याचं आज मला वाटतं की प्रत्येकाकडे मोबाईल असतो ज्याच्यामध्ये कॅमेरा असतात. तर आपण तोंडी सांगून माझ्या मते त्याला फार किंमत दिली जात नाही एक सामान्य नागरिकाला. तेव्हा ते शूट करून जर आपण तिथले जे कोण नगरसेवक असतील किंवा आमदार असतील ज्यांची ही कर्तव्य की हे सगळं त्यांनी पाहिलं पाहिजे, त्यांच्यापर्यंत ही क्लिपिंग पोहोचवा. त्यांना दाखवा की इथे पाणी वेस्ट होतंय आणि त्याच्यावर काहीतरी तोडगा निघाला पाहिजे. समोरच्याला सांगणं म्हणजे समोरचा कदाचित आपल्याला मूर्ख समजेल की पाणी वाचवा काय, ही काय मोठं करणार आहे. तर ठीक आहे, चांगल्या कामासाठी जर आपण मूर्ख बनत असू तर मी मूर्खही बनायला तयार आहे. आणि मी सगळ्यांना हीच इच्छा माझी विनंती समजा की कमीत कमी पाण्यात आज काही भागांमध्ये विदर्भात म्हणा किंवा मराठवाड्यामध्ये इतकी वाईट परिस्थिती आहे की 4-4 दिवस पाणी येत नाही. आपण फक्त विचार करायचा की 4 दिवस आपल्या घरी जर पाणी नाही आलं तर आपलं चालू शकतं का? आज आपल्या प्रत्येकाला सवय लागले, जेवण बनवता हात धुवायचा नळ चालू केला, बाहेरून आलो हात वॉश बेसिन चालू केलं, कारण आपल्याकडे 24 तास 24 आवर्स पाणी चालू असतं. आणि काही गावांमध्ये अशी परिस्थिती आहे की मुलं शाळेत जाताना आंघोळ सुद्धा करत नाही. ही फार दयनीय परिस्थिती आहे. तेव्हा याच्यावर तोडगा आपण त्यांच्यापर्यंत पाणी तर नाही पोहोचवू शकत, पण या सगळ्या गोष्टींचा विचार आपण डोक्यात ठेवला पाहिजे आणि आपण पाण्याचा वापर कमीत कमी केला पाहिजे. तर राज्यात दुष्काळी परिस्थिती तुम्ही तुमच्या आम्ही फार काही राबवू शकत नाही. फक्त एवढंच की आम्ही प्रत्येकाला एवढंच सांगू शकतो की पाणी वाचवा. याहून जास्त काही सांगू शकत नाही. याच्यातलं गांभीर्य प्रत्येकाने समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि मला वाटतं आजचा अगदी नागरिक म्हणजे मला वाटतं लहान मुलं सुद्धा आज खूप हुशार झालेत. तर प्रत्येकाला कळकळीची विनंती, मनापासूनची विनंती आहे की जिथे कुठे पाणी वेस्ट होत असेल तर त्याला त्या ठिकाणी आपण मी सांगितल्याप्रमाणे नळ बंद करणे किंवा ती गोष्ट तिथपर्यंत पोहोचवणं वरच्या लोकांपर्यंत की इथे पाण्याचा वापर इथे फार वेस्टेज होतोय, तर तुम्ही काहीतरी याच्यावर तोडगा काढा. याहून जास्त तर आपण काय राज्यामध्ये तुमचे जिथे कार्यक्रम होत आहेत तिथे तुम्ही हा संदेश देणार आहात, तर तो कशा पद्धतीने? आम्ही काय करतो, आम्ही शो चालू झाल्यानंतर मुळात लोक फारच ते रंगलेले असतात त्या ह्याच्यात, पण मध्ये काही ठिकाणी आम्ही माईक घेतो हातात आणि या गोष्टींबद्दल लोकांपर्यंत पोहोचवतो मेसेज की त्यांच्यापर्यंत जेणेकरून प्रत्येकाकडे ही बातमी जावी की पाण्याचा वापर कमीत कमी करा. पुन्हा एकदा जाता जाता एवढंच सांगते, पाणी जेवढं गरजेचं आहे तेवढंच वापरा.
कवी ग्रेस यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त स्वरभारती, मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठान आणि शिरीष थिएटर यांच्या वतीने मैत्र जीवांचे या श्रद्धांजलीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कवी ग्रेस यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त टिळक स्मारक मंदिरात मैत्र जीवांचे या श्रद्धांजलीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पण उजळण्यामधून उजळण्याची एक संधी मला आहे. जळून जाणारा प्रत्येक पक्ष उजळतोच याची हमी देता येत नाही, पण उजळण्यासाठी जळण्याची प्रक्रिया मात्र अत्यंत आवश्यक. जळणे आवश्यक आहे उजळण्यासाठी. ग्रेस यांच्या चाहत्यांच्या गर्दीमुळे प्रेक्षागृह भरून गेले होते. बाबासाहेब पुरंदरेपासून अनेक नामवंतांचा त्यात समावेश होता. यावेळी ग्रेस यांचे हे भाष्यपर काव्य कानात साठवताना एक सुन्न शांतता होती. बऱ्यानं होणाऱ्या आजारात मंगेशकर रुग्णालयात ते दाखल झाले होते, तेव्हा त्यांच्या डॉक्टर, नर्स, परिचारकांनी खूप काळजी घेतली. ते सर्व स्नेहांकित श्रोत्यांमध्ये उपस्थित होते. पंडित हृदयनाथ मंगेशकरांसमवेत ग्रेस यांनी काही कार्यक्रम केले होते. त्यावेळच्या सांगीतिक विसंवेदनांचा अनुभव ग्रेस यांनी व्यक्त केला होता. ती ध्वनी चित्रपट आजच्या कार्यक्रमाच्या प्रारंभीच प्रदर्शित केली गेली. ग्रेस यांनी एक प्रकारे श्रोत्यांशी पुन्हा संवाद साधला. पंडित मंगेशकर म्हणाले, ग्रेस यांच्या समवेत 26 कार्यक्रम केले होते. एका कार्यक्रमात मी 2च गाणी सादर केली. बाकी सारा वेळ ग्रेस यांचे उत्स्फूर्त बोलणे होते. श्रोत्यांनी शांतपणे ते ऐकले. विविध क्रीडा प्रकारांसाठी स्पोर्ट्स लीग स्थापन करावे, तसेच क्रीडा संकुलाच्या उभारणीसाठी राज्य सरकारने सहकार्य करावे, असे मत क्रीडा प्रकारांचे प्रसारक अनिरुद्ध देशपांडे यांनी व्यक्त केले. बॅडमिंटन, टेनिस आणि बुद्धिबळ या क्रीडा प्रकारांच्या प्रसारात उत्तम कामगिरी करण्यासाठी सिम्बॉयसिस पातर्फे दिला जाणारा क्रीडाभूषण पुरस्कार अनिरुद्ध देशपांडे यांना राजीव शुक्ला यांच्या हस्ते देण्यात आला. रोख 21,000 रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी सिम्बॉयसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शाह मुजुमदार, सिम्बॉयसिसच्या प्रधान संचालिका डॉक्टर विद्या येरवडेकर, सिम्बॉयसिस पाचे संचालक डॉक्टर एस ठिगळे यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना राजीव शुक्ला म्हणाले, क्रिकेट व्यतिरिक्त इतर क्रीडा प्रकारांच्या प्रसाराकरता प्रोत्साहन दिले पाहिजे. तसेच सरावादरम्यान आणि सामना खेळताना खेळाडूंना होणाऱ्या दुखापतींवर योग्य उपचार आणि मार्गदर्शन करण्याकरता इंज्युरी मॅनेजमेंट सारखा विषय देखील हाताळला गेला पाहिजे, असं मतही त्यांनी व्यक्त केलं. are not able to deliver. BCCI is a composition of people from all walks of life in its administration. There are businessmen, there are industrialists, there are bureaucrats, there are politicians, there are sports people. The technical matters are being looked after by the sports people only. No non-cricketer can become the selector. Technical committee is headed by sports people only. So wherever we need sports people to look after the technical aspect of the game, to run the game, we give full opportunity to sports people. Wherever we want other issues to be sorted out, and so then we take people from other walks of life. That's why BCCI is doing so well. क्रीडा विद्यापीठांची स्थापना व्हावी असा मनोदय डॉक्टर येरवडेकर यांनी व्यक्त केला. तर कुस्ती, बुद्धिबळ अशा क्रीडा प्रकारांना भारतात अधिक प्रोत्साहन दिले गेले पाहिजे, असे मत डॉक्टर मुजुमदार यांनी व्यक्त केले. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड.
पुणे शहर व जिल्हा NSUIच्या वतीने विविध शाळा, विद्यापीठे, कॉलेज आणि विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पुणे शहर व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी आपण शिकत असलेल्या महाविद्यालयात येणाऱ्या अडचणी व समस्या या चित्रित करून अथवा लेखी लीड युअर कॅम्पस या संकेतस्थळावर टाकाव्यात. यामुळे त्या अडचणी व समस्या या कॉलेज प्रतिनिधी व जिल्ह्याचे पदाधिकारी यांच्या मार्फत सोडवल्या जातील. विद्यार्थ्यांनी भरलेले शिक्षण शुल्क विद्यापीठ कोणत्या कामासाठी वापरते हे विद्यार्थ्यांना समजण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यापीठांनी त्याचा तपशील हा आपल्या संकेतस्थळावर टाकावा, जेणेकरून विद्यार्थ्यांना आपण भरलेली फीचा तपशील समजेल. ही मागणी आम्ही केली आहे. ही योजना आम्ही पुणे विद्यापीठापासून सुरू करणार आहोत असंही त्यांनी सांगितलं. पुणे शहर व जिल्ह्यामध्ये तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कॉलेज, विद्यापीठे आणि महाविद्यालय या ठिकाणी माहितीचा अधिकार कसा वापरावा यासाठी माहितीचा अधिकार या कार्यशाळेचं आयोजन करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. महिन्यातून एकदा पुणे विद्यापीठ तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यापीठ कुलगुरू, त्या विद्यापीठांचे विद्यार्थी व त्यांना असणाऱ्या अडचणी आणि प्रसारमाध्यमे यांना घेऊन त्याच दिवशी त्याच ठिकाणी असलेल्या विषयावर प्रश्न सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांची छात्रसभा घेणार असल्याचंही तारगे म्हणाले. तसेच महाराष्ट्रात आलेल्या दुष्काळी परिस्थितीत येणाऱ्या होळी व रंगपंचमी या सणात पाण्याचा वापर कमी करावा व ज्या ठिकाणी पाण्याचा वापर करून पार्ट्यांचे आयोजन केले आहे त्या ठिकाणी NSUI आंदोलन करणार असल्याचं तारगे यांनी सांगितलं. कुलदीप जोगडे आणि संतोष सारणा यांच्या रंगतरंग चित्रांचं प्रदर्शन बालगंधर्व कलादालन येथे सुरू आहे. कलेचे माहेरघर असणाऱ्या कोल्हापूरच्या चित्रकारांच्या मोहक कलाकृती असणाऱ्या रंगतरंग या प्रदर्शनाचा आनंद पुणेकरांना बालगंधर्व कलादालन येथे घेता येईल. निसर्गचित्रे, फिगरेटिव्ह आर्ट्स, कंपोजिट्स, पोर्ट्रेट्स अशा अनेक कला या निमित्तानं पाहता येतील. तसेच या प्रदर्शनामध्ये जलरंग, अॅक्रेलिक ऑइल या माध्यमांचा वापर करून पेपर व कॅनव्हासवर चित्रे काढण्यात आली आहे. या प्रदर्शनामध्ये किरण फडतरे यांची मनमोहक वास्तववादी पेंटिंग, संपत कुटे, अनिल कांबळे यांची अस्सल ग्रामीण जीवनाचा आनंद देणारी निसर्गचित्रे, तसेच महेश सुतार, संतोष जाधव यांचा निसर्गाला साथ घालणारी निसर्गचित्रे आणि दीपक गवळी यांची आनंददायी निसर्गरम्य मनाला सुखवणारी चित्रे यांचा समावेश करण्यात आला आहे. हे प्रदर्शन 27 ते 29 मार्च दरम्यान सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत पाहता येणार आहे.